सर्वांना हरिओम. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. गुरु गैनीनाथ यांच्या चरित्राचा, जीवन कार्याचा थोडक्यात विचार करूया. गुरु गैनीनाथ हे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचे गुरु होते. कनकागिरी गावात मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश करून सर्व वेदशास्त्रात पारंगत केले होते. 14 विद्यांचे ज्ञान दिले होते. सर्व अस्त्रात, शस्त्रांनी अस्त्र आपल्याला माहिती आहे 2 शब्द, त्यापैकी सर्व अस्त्रात गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी वाकबगार केले. सावरी विद्या शिकवली आणि आपल्या शिष्याला सर्व देवांच्या पायावर घातले. नरशी, कालिका, महिषासूर, झोटिंग, वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची त्यांना दर्शने घडवली. जेव्हा प्रभू रामरायांची भेट झाली तेव्हा रामाने गोरक्षनाथाला आपल्या मांडीवर बसून आशीर्वाद दिले. असो, 52 वीरांसह श्रीराम, सूर्य इत्यादी सर्वांनी गोरक्षनाथांना वरदाने दिली, आशीर्वाद दिले. एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनी मंत्र पाठ करी बसला होता. तेव्हा जवळ मच्छिंद्रनाथ नव्हते. तो एकटा त्या ठिकाणी बसलाय. ही चालून आलेली संधी पाहून गावची मुले खेळत खेळत त्याच्या जवळ गेली. ती मुले चिखलाचा गोळा करून आपसात खेळत होती. या ठिकाणी गुरु गैनीनाथ यांची जन्मकथा थोडक्यात सांगण्यात आलेली आहे. गावची मुले खेळत खेळत गोरक्षनाथ गेली. चिखलाचा खेळत गोळा केला आणि ती गेली त्यांच्याबरोबर. ती मुले चिखलाचा गोळा करून आपसात खेळत होती. त्यांनी गोरक्षाला चिखलाची गाडी करायला सांगितले, पण त्याने आपणास गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यानंतर ती मुले मग स्वतः गाडी करू लागली. त्यांनी चिखलाची गाडी तयार केली. त्या गाडीवर बसण्यासाठी एक गाडीवान पाहिजे, आजच्या भाषेत ड्रायव्हर पाहिजे, असा विचार त्या मुलांच्या मनात आल्याने ती सर्व मुले चिखलाचा पुतळा करू लागली. परंतु त्यांना काही केला साधेना. त्यांना तो गाडीवाला पुतळा करता येईना. म्हणून त्यांनी प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, पण त्यांना काही साधले नाही. मग ती एक चिखलाचा पुतळा करून देण्याविषयी गोरक्षनाथांची प्रार्थना करू लागली की महाराज, आपण आम्हाला एक चिखलाचा पुतळा करून द्या. तेव्हा गोरक्षनाथांनी त्यांची विनवणी कबूल केली आणि चिखल घेऊन एक पुतळा तयार करायला सुरुवात केली. गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा तयार करील त्यापासून गैनीनाथाचा अवतार व्हावयाचा आहे वगैरे संकेत पूर्वीच ठरलेला होता. कोणता संकेत? गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा तयार करील त्यापासून गैनीनाथांचा अवतार व्हायचा आहे वगैरे संकेत पूर्वी ठरलेला होता आणि त्याप्रमाणे त्याला पुतळा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. नवनारायणांपैकी करभंजन हा अवतार या मातीच्या पुतळ्यापासून होणार होता आणि म्हणून गोरक्षाला तशी बुद्धी येऊन त्याने पुतळा तयार करायला घेतला होता. पुतळा तयार करीत असताना त्याचा मुखाने सतत संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता. संपूर्ण पुतळा तयार झाला आहे अशी योग्य संधी पाहून करभंजन नारायणाने त्या पुतळ्यात प्रवेश केला. नंतर अस्थी
त्वचा, मांस, रक्त इत्यादी सर्व होऊन एका मनुष्याचा तेजपुंज पुतळा बनला. आणि तो नंतर पुतळा रडू लागला. रडण्याचा आवाज जवळ असलेल्या मुलांनी ऐकला तेव्हा गोरक्षाने भूत आणले आहे असा त्या मुलांनी बोबाटा केला, गाजावाजा केला आणि लागले सर्वजण घाबरून पळून गेले. पुढे वाटेत मशिनाची भेट होतात त्यांनी त्या मुलांना घाबरण्याचे आणि आरडाओरडा करण्याचे कारण विचारले, धावण्याचे कारण विचारले आणि तुम्ही येऊ नका असे सांगितले. त्यावेळी त्या पुतळ्याचा मजकूर म्हणजे जे काही घडलं ते मुलांनी नातांना सांगितले. मुलांचे बोलणे ऐकून मशीनातांना आश्चर्य वाटले आणि हा काय प्रकार आहे, काय चमत्कार आहे, तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असा विचार त्यांच्या मनात आला. आणि मुलांना जवळ बसवून सर्व खाणाखुणा विचारून घेतल्या. मुलांनी मशीनातांना लांबून ते ठिकाण दाखवले होते. तेथून एका मुलाचा शब्द त्यांना ऐकू येऊ लागला. तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार झाला आहे असे समजून मशीनातांनी मुलाला उचलून घेतले आणि ते जाऊ लागले. गोरक्षनाथाने पुतळा तयार केला असूनही तो जवळपास कुठे दिसत नाही. म्हणून मच्छीनाथ त्या बालकाला घेऊन जात असताना गोरक्षनाथांना हाक मारीत ते निघाले. आपल्या गुरूंची हाक ऐकून गोरक्षनाथ एका घरात लपून बसले होते. तेथून ते बाहेर आले, पण मच्छिंद्राच्या हातातील मुलाला पाहताच गोरक्षनाथांना भीती वाटली. त्यांची गुरूंजवळ येण्याची हिंमत होईना. गोरक्ष घाबरून गेला आहे हे मच्छिनाथांना कळले. म्हणून त्यांनी मुलाला चिरगुटात गुंडाळून ठेवले आणि गोरक्षांच्या जवळ सांगितले. नंतर ते गोरक्षांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले की हा मनुष्य आहे आणि तो नवनारायणांपैकी एक नारायणाचा अवतार आहे. तेव्हा गोरक्षनाथांनी सुद्धा कसा काय प्रकार झाला तो त्यांना सांगितला. तेव्हा ते वर्तमान ऐकून मच्छिनाथांना खूप आनंद झाला. जसा तू गोवरातून म्हणजे गाईच्या शेणातून झालास तसा तू संजीवन मंत्र म्हणून हा पुतळा तयार केलास. त्यात करभंजन नारायणाने संचार केला आहे. तो भूत नसून मनुष्य आहे अशी हक्के सांगून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांची भीती पार उडवून लावली. मग गोरक्षांसह त्या बाळाला घेऊन मच्छिंद्रनाथ आश्रमात गेले. तेथे त्यांनी गाईचे दूध आणून मुलाला पाजले आणि झोळीत घालून हलवून निजवले. या प्रकारे हे सर्व घडल्याची बातमी सर्व गावभर पसरली. तेव्हा गावचे लोक भेटायला येऊ लागले, मुलाची चौकशी करू लागले. तेव्हा नाथही त्यांना सर्व वृत्तांत सांगत असत. तो ऐकून लोकांना फार नवल वाटे. मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत केला. यासाठी ब्रह्मदेवापेक्षाही मच्छिंद्राची योग्यता विशेष आहे असे जो तो बोलू लागला. सर्वांच्या तोंडी एकच वाक्य होतं की मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत केला म्हणून मच्छिंद्राची योग्यता ब्रह्मदेवापेक्षा जास्त आहे, विशेष आहे. नंतर पुढे तीर्थयात्रा करीत फिरताना मुलालासुद्धा बरोबर नेणार आहेत. आता मुलाची अनास्था होईल, त्याची आबाळ होईल, म्हणून कोणाच्या तरी हवाली करा, त्या मुलाला कोणाला हवाली करा असे मच्छिंद्रांना सुचवले. ते ऐकून तसे होईल तर फारच चांगले होईल. नाथांनी उत्तर दिले, जर तसं आलं, मुलाला कोणाच्या हवाली करता आलं तर फारच चांगले आहे असे म्हणून नाथांनी होकार दिला. मच्छिंद्रनाथाकडून रुकार मिळाल्यानंतर
होकार मिळाल्यानंतर मुलाला कोणातर हवाली करावे असा घाट गावकऱ्यांनी घातला. मग त्या गावात मधुनाभा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची गंगा नावाची एक महापतिव्रता स्त्री होती. उभयतांना संतती अपत्य नसल्याने ते नेहमी रंजीस असत, दुःखी असत. त्यांना कशाचीच हौस राहिली नव्हती. ते दोघे या मुलाचा आस्थेने प्रेमाने प्रतिपाळ करतील, सांभाळ करतील असे ओळखून सर्वांनी मनापासून मशानाकडे त्यावर शिफार केली. मग अशा लोकप्रिय स्त्री पुरुषाच्या हातात गहिनीसारखे रत्न देणे त्यांना योग्य वाटले. त्यांनी म्हणजे मशीनार्थांनी गंगाबाईच्या ओटीत मुलाला घातले आणि सांगितले की हे मातोश्री, हा पुत्र वरदायक म्हणजे वर देणार आहे. करमंजन म्हणून नवनारायणपैकी त्याचाच एक अवतार आहे. याचा तू उत्तम प्रकारे प्रतिपाळ कर, सांभाळ कर, त्याचे संगोपन कर. तेणे करून तुझे कल्याण होईल आणि जगाने नावाजण्यासारखा हा निपदेल. हे मातोश्री, हा पुढे कसा होईल हे तुला मी आत्ताच काय सांगू, पण याच्या सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपती शिवशंकर उतरेल, ज्याचे नाव निवृत्ती असेल आणि त्याला हा अनुग्रह करील. या बालकाचे नाव गहिनीनाथ असे ठेव. आम्ही आता तीर्थयात्रेला जातो. पुन्हा 12 वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्षनाथ येथे येईल. कोण सांगतात? मत्स्यनाथ गंगाला सांगतात. 12 वर्षानंतर हा आमचा बाळ या ठिकाणी येईल गोरक्षनाथ, आणि तो गोरक्षनाथ या गहिनीनाथाला अनुग्रह करील. त्यानंतर मग मोहनास्त्र बोलून मशीनाथांनी मोहनास्त्र मंत्र बोलला आणि तिच्या अंगावर विभूती टाकतात तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. मग मुलाला स्तनपान केल्यानंतर तिने गावातील सुवासिनींना बोलावून मुलाला पाळण्यात घालून गहिनीनाथ असे त्याचे नाव ठेवले. पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिले, त्या गावात राहिले. त्यानंतर गावकऱ्यांची रजा घेऊन म्हणजे गावकऱ्यांची परवानगी घेऊन गोरक्षासोबत तीर्थयात्रेला निघाले. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ सौराष्ट्राहून निघाले. ते मार्ग आक्रमित तेलंगणात गेले. तेथे त्यांनी गोदेच्या संगमात स्नान करून भगवान श्री शिवाचे पूजन केले. पुढे औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ इत्यादी तीर्थक्षेत्रे केल्यानंतर ते एका महाअरण्यात गर्भगिरी पर्वतावर, जे वाल्मिकी ऋषींचे स्थान आहे, त्या अरण्यात आले. ते अरण्य महाभयंकर होते. वाट देखील धड उमगेना, काहीच कळत नव्हते, लक्षात येत नव्हते. अशा त्या घोर अरण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ जरा घाबरून गेले. त्याचे कारण असे होते की स्त्री राज्यातून निघताना मैनावती राणीने त्यांना जी सोन्याची वीट दिली होती ती कोणालाही कळू न देता त्यांनी आपल्या झोळीत ठेवलेली होती. आता ही सोन्याची वीट चोर चोरून नेतील या धास्तीने त्यांच्या जीवात जीव नव्हता. पण खरं तर ही भीती गोरक्षनाथाच्या लोभाची परीक्षा पाण्याटीत होती. नाहीतर मच्छिंद्रनाथांना भीती कशाची असणार? त्यांना या प्रसंगातून आपल्या शिष्याच्या लोभाची, गोरक्षनाथांच्या लोभाची परीक्षा पाहिजे होती. पुढे मार्ग चालत असताना मच्छिंद्रनाथ अधूनमधून गोरक्षांना विचारित की या घोर अरण्यात चोरांची धास्ती तर नाही ना? इथे चोरवीर तर नाहीत ना? हे ऐकून
गुरूंना चोराची भीती का असावी, भय का असावे, असा प्रश्न गोरक्षनाथांच्या मनात सारखा उत्पन्न होत असे. की मला ते सारखे का विचारतात, या घोर अरण्यात चोरांची धास्ती तर नाही ना. गुरूंजवळ काहीतरी वित्त संपत्ती असली पाहिजे आणि ती चोर लुटून नेतील, ती संपत्ती चोर लुटून नेतील अशी गोरक्षनाथांना भीती वाटते. त्यांनी असा तर्क केला आणि ती भीती नष्ट करण्याचा काहीतरी उपाय करावा असा मनात विचार करून ते गुरूंच्या प्रश्नांना काही उत्तर न देता मुकाट्याने पुढे 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 चालत राहिले. चालता चालता त्यांना एक पाण्याचे ठिकाण लागले. तेथे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना थोडा वेळ थांबावे असे सांगितले आणि आपली झोळी त्यांच्याजवळ देऊन ते शौचाला निघून गेले. त्यावेळी गोरक्षनाथांनी गुरूंच्या झोळीत पाहिले. तो त्यांना त्यामध्ये ती सोन्याची वीट दिसली. आपल्या गुरूंच्या भीतीचे मूळ कारण ही वीटच आहे असे जाणून गोरक्षनाथांनी ती वीट फेकून दिली आणि तितक्यात वजनाचा एक दगड झोळीत भरून ठेवला आणि पुढे चालू लागले. त्यांच्या मागून मच्छिंद्रनाथही चालू लागले. गोरक्ष खूप लांब गेले तरी गुरु मागून येतच होते. त्यांची वाट पाहत ते विसाव घेत होते. म्हणजे गोरक्ष किती पुढे गेले तरी मच्छिंद्रनाथ मागे येत असताना आपल्या शिष्याची वाट पाहत होते. तितक्यात त्यांना एक विहीर दिसली. त्यात त्यांनी स्नान केले, मीननाथालाही घातले आणि नित्यकर्म उरकून घेत आहेत तोपर्यंत मच्छिंद्रनाथ तेथे आले आणि पुन्हा म्हणाले गोरक्षनाथांना, या घोर अरण्यात भय आहे का नाही, चोरांची धास्ती नाही ना. तेव्हा गोरक्षनाथ उत्तर दिले, भय होते ते मागे राहिले, आता काळजी न करता शांत राहावे असे उत्तर दिले गोरक्षनाथांनी. पण अशा उडवाउडवीच्या गोष्टी गोरक्ष सांगू लागला म्हणून मच्छिंद्रनाथ आश्चर्यचकित झाले. मग गोरक्षांना त्यांनी मागे स्त्री राज्यात सोन्याची वीट मिळाल्याची हके सांगितली आणि तिला कोणी चोरटे लुटून नेतील याची मला धास्ती आहे, याची मला भीती आहे असे मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणाले. ते ऐकल्यावर गोरक्षनाथ म्हणाले, अशाश्वत वित्त आपल्याजवळ नाही म्हणून आता भय देखील नाही. या जगातलं, या विश्वातलं जे जे काही आहे ते सर्व अशाश्वत आहे. मुळातच हे जग अशाश्वत आहे, त्यामुळे या जगातलं सर्व अशाश्वत आहे. धन, लोक, धन, पैसा, संपत्ती हे अशाश्वत वित्त म्हणजे ते आता सोन्याची वीट आपल्याजवळ नाही म्हणून आता भय देखील नाही. हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात निर्माण झाली आणि त्यांना तळमळ लागली. तेव्हा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि दोघांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वताची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासल्यानंतर झोळीत वीट नाही, सोन्याची वीट नाही असे पाहून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथावर संतप्त झाले आणि त्यांनी रडून एकच गोंधळ घातला. मोठमोठ्याने रडून पिशाच्यासारखे ते फिरत राहिले आणि शेवटी निघून जा, तोंडही दाखवू नकोस असे ते गोरक्षनाथांना म्हणाले. मच्छिंद्रनाथाचे ते काळजाला झोंबणारे शब्द ऐकून सुद्धा गोरक्षनाथ गप्प राहिले, शांत राहिले, काही बोलले नाही, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि मच्छिंद्रनाथ हात धरून त्यांना त्या पर्वत शिखरावर घेऊन गेले. जाताना पर्वतावर गोरक्षनाथांना सिद्धमंत्राचा जप करून ते लघुशंका केली. गोरक्षनाथ त्या ठिकाणी लघुशंका केली. तोंडाने जगाला जप चालू होता, सिद्धमंत्रा जप चालू होता. लघुशंका केल्यामुळे तो संपूर्ण पर्वत सोनेरी होऊन गेला. मग
पाहिजे तितके सुवर्ण घेऊन जायची त्यांनी गुरूंना विनंती केली. ते अघटित कृत्य पाहून गुरूंनी शिष्याची वाहवा करून स्तुती करून त्याला शाबासकी दिली आणि त्याला आलिंगन देऊन आपल्या पोटे म्हणाले, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परी सोडून सोने घेऊन मी काय करू. अशा प्रकारची उपमा देऊन मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांची अनेक प्रकारे पुष्कळ वाखाणणी केली, स्तुती केली. गोरक्षाने गुरूंच्या बोलण्याचा झोक पाहिला, हेतू पाहिला, तेव्हा आजपर्यंत ती सुवर्णाची वीट कोणत्या कारणाने जपून ठेवली ते मला सांगावे, असा त्याने आग्रह धरला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाले की माझ्या मनात अशी इच्छा होती की आपल्या देशात गेल्यावर साधू संतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी. साधू संतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी. हे ऐकून गोरक्षनाथ त्यांना म्हणाले, तुमचा हा हेतू मी पूर्ण करतो. मग गोरक्षनाथांनी गंधर्व अस्त्र बोलून भस्माची एक चिमूट स्वर्गाकडे फेकली आणि त्याचबरोबर चित्रसेन नावाचा गंधर्व येऊन गोरक्षनाथांना वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला. तेव्हा गोरक्षांनी त्याला सांगितले की आणखी काही गंधर्वांना बोलव आणि ते आल्यानंतर त्यांना चौफेर चारी दिशांना पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, साधू संत, देव, गंधर्व, किन्नर, दानव या सर्वांना येथे आणावे. कारण आम्हाला एक भव्य जेवणावळ घालायची आहे. समाराधना म्हणजे जेवणावळ आहे. आजकालच्या भाषेमध्ये महाप्रसाद असं म्हणतात त्याला. मग चित्रसेन गंधर्वाने 100 गंधर्व आणून ते चौफेर पाठवले. ते गंधर्व पुष्कळांना आमंत्रण करून घेऊन आले. शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवल्क, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, वाल्मिकी, नारद इत्यादी करून बरेच मुनिजन थोड्याच वेळात त्या ठिकाणी येऊन पोचले. नंतर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रांना सांगितले की भोजन समारंभासाठी पुष्कळ मंडळी जमली आहेत, तरी आता मागे वाटेत फेकून दिलेली सोन्याची वीट मी तुम्हाला परत आणून देतो. ती घेऊन तुम्ही तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करा, म्हणजे हा समारंभ साजरा करा. यावर मच्छिंद्रनाथांनी त्यांचे समाधान केले की बाळा, तुझ्यासारखा शिष्य असल्यानंतर मला एक कष्टीत सोन्याची वीट घेऊन काय करायचे आहे. मग गोरक्ष म्हणाले की आता तुम्ही चिंता करू नका, सर्व काही यथासांग होईल आणि हा सर्व आपल्याच कृपेचा प्रताप आहे, माझ्याकडे काहीच श्रेय नाही. असे बोलून त्यांनी आपल्या गुरूंच्या म्हणजे मच्छिंद्राच्या चरणावर मस्तक ठेवले आणि मी आता सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करतो, आपण काही काळजी न करता शांत बसावे, असे ते म्हणाले. नंतर गोरक्षनाथांनी अष्टसिद्धींना पाचारण करून म्हणजे त्यांना बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची उत्तमोत्तम पक्वान्ने करण्याची आज्ञा दिली. कोणाला? अष्टसिद्धींना. एवढी त्यांची शक्ती होती, सामर्थ्य होतं, त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती, म्हणून त्यांना सिद्धाचार्य म्हणतात. गोरक्षनाथांना अष्टसिद्धींना सांगितलं उंची उत्तम पक्वान्ने करावी आणि बंदोबस्त नीट ठेवून कोणालाही काही एक कमी न पडू द्यायची त्यांना सक्त ताकीद दिली. मग त्यांनी एकंदर सर्व कामाची व्यवस्था लावून दिली. उत्सवाची उत्तम प्रकारे बंदोबस्त ठेवला गेला. सर्वजण आनंदित झाले, कोणालाही काही कमी पडू दिलं नाही. पण
एक गोष्ट तिकडे उणी होती एका गोष्टीची. या भोजन समारंभाच्या कार्यक्रमात गहिनीनाथ आले नव्हते, म्हणून गोरक्षनाथांनी ही गोष्ट मच्छिंद्राच्या लक्षात आणली. तेव्हा मधु नावा ब्राह्मणाकडे एका गंधर्वाला पाठवून पुत्रासह येथे येण्यास सांग, म्हणजे तो आणील गहिनीनाथाला, असे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना सांगितले. त्यावर गोरक्षांनी चित्रसेन गंधर्वाला सर्व वृत्तांत कळवला आणि त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहविले. ते त्याने सुरोचक नावाच्या गंधर्वाजवळ दिले. सुरोचकाने ते पत्र कनकगिरीला जाऊन मधु नावा ब्राह्मणाकडे दिले आणि इकडील सर्व समाचार सांगितला. या पर्वताचा तिथे काय काय घडलेलं आहे, समारंभ झालेली आहे असं सांगितलं. मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने आपल्या मुलाला आणि गहिनीनाथांना घेऊन निघाला. मजल दरमजल करीत तो गर्भाद्री पर्वती पोचल्यावर, नाव आहे पर्वताचं, गर्भाद्री पर्वता पोचल्यानंतर त्याने गहिनीनाथांना मच्छिंद्राच्या पायावर घातले. सोबत आणले होते गहिनीनाथांना, ते त्यांच्या गुरुच्या पायावर घातले, मच्छिंद्राच्या पायावर घातले. त्यावेळी त्याचे वय 7 वर्षाचे होते. मच्छिंद्रनाथ मुलाचे मुके होऊ लागले. त्यानंतर हा गहिनीनाथ म्हणजे करभंजन नारायणाचा अवतार असल्याचे त्यांनी सर्वांना निवेदन केले. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांना लगेच अनुग्रह देविला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दीक्षा दिली, अनुग्रह दिला. त्याचप्रमाणे सर्व देवांच्या समक्ष गहिनीनाथांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. हा समाराधनेचा समारंभ 1 महिनाभर निरंतर सतत चालला होता. मग गोरक्षांनी कुबेराला सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि याच्या मोबदल्यात आम्हाला उंची वस्त्रे, आभूषणे म्हणजे दागिने दे, म्हणजे ती सर्व मंडळींना घेऊन त्यानंतर रवाना करता येईल. तू आम्हाला जी ती वस्तू देशील, आभूषणे देशील, दागिने, ती मी सर्व मंडळात देईन आणि त्यांना रवाना करीन. हे ऐकून कुबेराने, येथील धन येथेच असू द्या, येथील संपत्ती इथेच राहू द्या, आपण मला आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वस्त्रालंकार घेऊन येतो असे सांगितले. मग वस्त्रांची दिंडे आणि तऱ्हेतऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. नंतर ती वस्त्रे, भूषणे सर्वांना देण्यात आली. या द्रव्यधन देऊन सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या आणि मोठ्या सन्मानाने या सर्वांना जे आले होते समाराधनेला त्यांची रवानगी केली. इकडे गर्भाद्री पर्वतावर गहिनीनाथांना अभ्यास करण्यासाठी गोरक्ष आणि मच्छिंद्र तेथेच राहिले. उमाकांत अर्थात भगवान शंकरसुद्धा तेथेच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्य अस्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी गेला. अदृश्य अस्त्राच्या योगाने सुवर्णाचा वर्ण झाकून गेला, सोन्याचा रंग झाकून गेला, परंतु त्या पर्वतावर शंकर भगवान राहिले. ते अद्यापही तेथेच आहेत. त्यांना म्हातार देव असे म्हणतात. त्याच्या पश्चिमेला कानिफनाथ राहिले. त्यांनी त्या गावाचे नाव मढी असे ठेवले. त्याच्या दक्षिणेला मच्छिंद्रनाथांनी वस्ती केली. त्याच्या पूर्वेकडे जालंधरनाथ राहिले. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावी नागनाथाने वस्ती केली. विटे गावात रेवणसिद्ध राहिले, म्हणजे रेवणनाथ स्वामी राहिले.
गर्भाद्री पर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिले. त्यांनी तेथेच गहिनीनाथांकडून विद्याभ्यास करवला. एका वर्षातच गहिनीनाथ निपुण झाला. त्यानंतर त्याला मधु नावा ब्राह्मणाकडे पाठवून दिले. पुढे त्या ठिकाणी पुष्कळ दिवसपर्यंत राहून शके 1000 या वर्षी त्या सर्वांनी समाधी ठेवल्या. आपण गुरु गहिनीनाथ यांच्या चरणी दंडवत प्रणाम करूया. श्री गुरु चैतन्य गहिनीनाथाय नमः. यानंतर आपण पुढच्या भागात गुरु कानिफनाथ यांच्या चरित्राचा अभ्यास करणार आहोत. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.